नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण सतत पाहत आहोत की महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, बैठका होत आहेत आणि शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत की त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम कधी जमा होईल। पण याच दरम्यान सरकारकडून कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे आणि या पहिल्या यादीत केवळ 553 शेतकऱ्यांची नावे समोर आल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की जेव्हा संपूर्ण राज्यात 34 ते 35 लाख शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत, तर या पहिल्या यादीत फक्त 553 लोकांचीच नावे कशी आली? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यामागचे संपूर्ण सत्य सविस्तर सांगणार आहे। ही पहिली यादी नक्की कशाची आहे, यात आपले नाव कसे तपासायचे आणि बाकीच्या शेतकऱ्यांची नावे कधी येतील, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, अनेकदा काय होते की जेव्हा कर्जमाफी किंवा अनुदान योजना लागू केली जाते तेव्हा यंत्रणा एकाच वेळी सर्व नावांची यादी जाहीर करत नाही। ही जी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे, ही त्या शेतकऱ्यांची आहे ज्यांची कागदपत्रे पूर्णपणे योग्य होती आणि ज्यांची पडताळणी सर्वात आधी पूर्ण झाली। ही प्रायोगिक तत्वावर जाहीर केलेली पहिली यादी आहे। याचा अजिबात असा अर्थ होत नाही की संपूर्ण राज्यात केवळ 553 शेतकरीच कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत। ही फक्त सुरुवातीची सुरुवात आहे। जसजशी बँकांकडून कागदपत्रांची तपासणी पूर्ण होत जाईल, तसतशी टप्प्याटप्प्याने लाखो शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा पातळीवर आणि गाव पातळीवर जाहीर केल्या जातील। जर तुमच्या भागातही ही यादी आली असेल किंवा तुम्हाला तुमचे नाव पाहायचे असेल तर तुम्ही पुढे दिलेल्या पद्धतीने माहिती मिळवू शकता। तुम्ही ज्या सहकारी संस्थेकडून किंवा राष्ट्रीयकृत बँकेकडून पीक कर्ज घेतले आहे त्या सोसायटीत किंवा बँकेत जाऊन माहिती घेऊ शकता। तसेच ग्रामपंचायत कार्यालय किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतही ही यादी लावली जाते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आली आहेत त्यांच्या मोबाईलवर सरकार किंवा बँकेकडून मेसेजही पाठवला जात आहे। मित्रांनो, जर तुमचे किंवा तुमच्या ओळखीच्या कोणत्याही शेतकऱ्याचे नाव या पहिल्या यादीत आले नसेल तर घाबरण्याची किंवा निराश होण्याची अजिबात गरज नाही। मी तुम्हाला 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो ज्या तुम्ही आजच पूर्ण करून घ्यायला हव्यात। 1. तुमची ई-केवायसी पूर्ण करा। 2. तुमची कागदपत्रे अपूर्ण ठेवू नका। 3. सरकारने ठरवून दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत तुमच्या थकबाकीच्या रकमेची स्थिती योग्य आहे की नाही याची खात्री करा। मित्रांनो, सरकारच्या नियमांनुसार सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जातील। त्यामुळे फक्त 553 लोकांचीच नावे आली आहेत यासारख्या अफवांवर विश्वास ठेवू नका। तुमचाही नंबर खूप लवकर पुढच्या याद्यांमध्ये येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीशी संबंधित ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवणे मला खूप गरजेचे वाटले। जसजशी नवीन जिल्ह्यांची यादी समोर येईल तसतशी मी लगेच आपल्या चॅनलवर त्याची अपडेट घेऊन येईन। तुमच्या गावात किंवा जिल्ह्यात अशी कोणतीही यादी आली आहे की नाही, किंवा याबद्दल तुमचे काय मत आहे, हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा। ही महत्त्वाची माहिती कोणत्याही शेतकऱ्यामध्ये गैरसमज पसरवू नये म्हणून ती आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप्स आणि शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन खऱ्या आणि अचूक कृषीविषयक अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत आनंदी रहा, सुखी रहा। धन्यवाद।